गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 5वीचा मराठी विषयाचा अभ्यास करतोय. यामध्ये आपण कविता 21वी पाहतोय. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. एकदम सोपी आणि छान अशी कविता आहे. कवितेच्या नावावरूनच समजते आपल्याला, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. या कवितेच्या कवयित्री आहेत सुकन्या आगाशे. कवयित्री म्हणतात प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. आता आपण 5वीचे 9, 10, 11 वर्षांची मुलं, आपल्याला खूप सारे प्रश्न पडतात. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या वस्तूंविषयीची माहिती जाणून घ्यायची असते. आपल्या मनामध्ये असे वेगवेगळे प्रश्न विचारतात, प्रश्न पडतात आणि आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतात. म्हणून कवयित्री म्हणतात प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. आता आपण ही कविता वाचूयात. ऐका, म्हणा आणि वाचा. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. कुत्र्याची शेपूट वाकडी का, पेंग्विनची मान तोकडी का. क्रिकेटची बॅट लाकडी का, सापाची चाल वेडी वाकडी का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. वटवाघळं रात्री फिरतात का, मासे पाण्यात तरतात का. पतंग दिव्यावर मरतात का, काजवे चमचम करतात का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. खोकल्याची उबळ येते का, सर्दीत नाक गळते का. मेंदूला वास कळतो का, आठवणीने उचकी लागते का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का. जीवसृष्टी आणखीन कुठे असेल का, माणसासारखा माणूस दिसेल का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. छान आहे ना कविता. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कवयित्री सुकन्या आगाशे यांनी ही कविता एकदम छान कविता दिलेली आहे. यामध्ये आपल्यासुद्धा मनामध्ये असे खूप सारे प्रश्न पडतात. आता कवयित्रींनी जे कवितेत प्रश्न विचारलेत, हे सर्व प्रश्न आपल्याला पडलेले आहेत किंवा पडत असतात आणि आपण सुद्धा अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या आईंना, आपल्या टीचरांना, मित्रांना सुद्धा असे प्रश्न विचारतो की हे असंच का, हे तसंच का. हे सुद्धा तुम्हाला आता कळलेलं आहे. तर कवयित्री काय म्हणतात, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. कवयित्री म्हणतात प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, हे असंच का, हे तसंच का, असं तुम्ही सारखं प्रश्न विचारा. कारण जर तुम्हाला असे प्रश्न पडले तरच तुम्हाला ज्ञान मिळेल किंवा तुम्ही ज्ञानाच्या दिशेने वाटचाल कराल. कारण तुमच्यामध्ये जाणून घ्यायची इच्छा असेल तरच नवीन नवीन शोध लागत असतात. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका. आपण शेवटच्या क्षणापर्यंत, श्वासापर्यंत शिकत असतो. शाळेतलं पुस्तकही ज्ञान असतो, व्यावहारिक ज्ञान असो किंवा जीवनात मिळणारे वेगवेगळे आयुष्यातले धडे असतात. आपण प्रत्येक क्षणाला शिकत असतो. म्हणून कवयित्री म्हणतात की शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका. होऊ द्या, चुका झाल्याशिवाय माणूस शिकत नाही. त्यामुळं आपण शेवटपर्यंत शिकत राहायचे. कुत्र्याची शेपूट वाकडी का, पेंग्विनची मान तोकडी का. क्रिकेटची बॅट लाकडी का, सापाची चाल वेडी वाकडी का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. हे प्रश्नसुद्धा तुम्हाला पडलेले आहेत आणि हे प्रश्न म्हणजे असे आहेत ना, याची उत्तरं आपल्याला अजूनही सापडलेली नाहीत. का बरं असेल कुत्र्याची शेपूट वाकडी किंवा पेंग्विनची मान तोकडी का असेल, क्रिकेटची बॅट लाकडीच का, लोखंडी का नाही वापरत आपण. असे प्रश्न तुमच्यासुद्धा मनामध्ये पडतात आणि असे प्रश्न तुमच्या मनामध्ये सुद्धा पडायला हवे आहेत. सापाची चाल वेडी वाकडीच का, साप सरळ चालू शकत का नाही, बरोबर. वटवाघळं रात्री फिरतात का, मासे पाण्यात तरतात का. पतंग दिव्यावर मरतात का, काजवे चमचम करतात का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. कवयित्री म्हणतात वटवाघळं रात्रीच का फिरतात, पाण्यात मासे का तरतात, पतंग दिव्यावर का मरतात, काजवे चमचमच का करतात, ते रात्रीच का दिसतात. असं वेगवेगळे प्रश्न आणि हे सत्य गोष्टी आहेत. हे सगळ्या सत्य गोष्टी आहेत आणि याला काहीतरी ठराविक अशी कारणंसुद्धा आहेत. म्हणून आपल्याला हे प्रश्न पडलेच पाहिजे. जोपर्यंत त्याचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत आपण असे प्रश्न विचारायलाच हवेत.
खोकल्याची उबळ येते का, सर्दीत नाक गळते का, मेंदूला वास कळतो का, आठवणीने उचकी लागते का. सर्दीत आपलं नाक गळतं. का गळतं ते? खोकल्याची उबळ का येते? मेंदूला वास कळतो का आपल्या, का नाकाला वास कळतो? आपण म्हणतो वास घेतलेला आपल्याला कळतो, पण आपल्या नाकातून जो गेलेला वास आहे तो मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मेंदूच्या चेतना क्षमता आपल्याला सांगतात की वास येतोय. आठवणीने उचकी लागते का, आपण म्हणतो कोणाची तरी आपली आठवण काढतोय आपण कोणाची तरी, किंवा कोणतरी आपली आठवण काढतोय म्हणून आपल्याला उचकी लागते, पण हे खरं आहे का, असं प्रश्न आपल्याला सुद्धा पडायलाच हवेत. रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का, जीवसृष्टी आणखी कुठे असेल का, माणसासारखा माणूस दिसेल का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. अजून दुसरीकडे कुठं जीवसृष्टी असेल का, माणसासारखा माणूस असेल का, हे सुद्धा आपल्याला प्रश्न पडायला हवे आहेत आणि पडतातच. तर छान प्रकारची अशी कविता या ठिकाणी कवयित्री सुकन्या आगाशे यांनी दिलेली आहे. थँक्यू.